आपल्याला एक प्रकारचा संकेत मिळतो की कोणत्या व्यक्तीशी आपलं जुळू शकतंय. आपले विचार त्याचे विचार किंवा आपल्या भावना त्याच्या भावना, आपण जी मनस्थिती आपल्यामध्ये आपण जे जे काही बाळगत असतो त्याच्याशी समकक्ष असं दुसऱ्या कुठल्या व्यक्तीत आहे याचा एक प्रकारे संकेत याच्यातनं मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे एक प्रकारे कवच असल्यासारखं हे काम करतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन व्यक्तींमधल्या भावना, विचार, संकल्पना यांचं आदानप्रदान करण्याचं ते एक माध्यम आहे. युनिव्हर्सल फोर्सेससुद्धा आपल्यामध्ये प्रवेश करण्याचं तेच माध्यम आहे. आणि त्यामुळे एक साधक म्हणून आपण ही जी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्याचं भान एक प्रकारे बाळगून त्याप्रमाणे ते सशक्त करण्याचा प्रयत्न करत नेलं पाहिजे. आणि हा प्रयत्न जेवढा जास्तीत जास्त आपण करत जाऊ तेवढी त्याची व्याप्ती वाढत जाईल.